मी ट्रेनमधून उतरले आणि मी माझ्या वाटेने चालायला लागले. तेवढ्यात ना मला काहीतरी गडबड वाटली. आणि गडबड वाटली म्हणूनच मी असं मागे वळून पाहिलं ना, तर हो, कोणीतरी ना माझा पाठलाग करत होतं. हो, कोणीतरी माझ्या 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 पाठीमागे मागे मागे येत होतं. हा, म्हणजे सुंदर मुली दिसल्या ना की लागलीच मुलं पाठलाग करतातच. हे काही नवीन नाही आपल्याला. पण हे काहीतरी वेगळं होतं आणि म्हणूनच मी मी असं असं तिरक्या नजरेने मागे वळून बघत होती. पण ती व्यक्ती माझ्या मागे मागे येतच होती आणि म्हणून मला खूप भीती वाटली. मी हळूच असं मागे वळून पाहिलं तर हो, ही तीच व्यक्ती होती. हा तोच माणूस होता जो ट्रेनमध्ये माझ्या समोर बसला होता. हो, हा ट्रेनमध्ये माझ्या समोरच्या सीटवर बसला होता आणि तेव्हाच त्याचे डोळे, त्याची नजर, त्या प्रवासामध्ये मला काहीतरी वेगळी वाटत होती. तेव्हाच मी त्याची नजर, त्याचे डोळे ओळखले होते. काहीतरी गडबड नक्कीच होती आणि म्हणूनच मी भरभर चालायला लागले. पण तो मागे मी पुढे असंच काहीतरी बराच वेळ चालू होता. आणि म्हणून मी शेवटी काय केलं, तर स्टेशनच्या बाहेर आले आणि तिथे एक तिकीट काउंटर होतं. म्हणून तिथे मी जाऊन बसले तर हा माणूस तिथे सुद्धा आला आणि माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. आता मात्र मला खूप भीती वाटायला लागली. इतकी भीती वाटायला लागली की मी काय करू आणि काय नको असं मला झालं. आणि म्हणून मी खूप घाबरून गेले. इतकी घाबरून गेले की मला काहीच कळलं. आणि म्हणून मी काय केलं माहितीये, हळूच त्याचा डोळा चुकवला आणि तिथून पसार झाले आणि तुला माहितीये का काय झालं, ऐक हे बघ. आणि मी ना स्टेशनच्या बाहेर आले आणि एक रिक्षा दिसली तर मी रिक्षात जाऊन बसले. पण पुढे काय झालं माहितीये का, पुढे तो माणूस माझ्या रिक्षाच्या समोर येऊन उभा राहिला. हो, माझ्या रिक्षाच्या समोर येऊन उभा राहिला. आता मात्र हत्या झाली होती. आता मला काय करू काय नको असं झालं. आणि मग शेवटी मी रिक्षाच्या बाहेर उतरले आणि जाऊन त्याची कॉलरच पकडली आणि म्हटलं, रे काय रे, सुंदर मुलीला कधी पाहिलं नाहीस का? तर म्हणतो कसं, नाही म्हणजे खोटंच बोलला तू. मला काय म्हणतो की ताई, तुमचा रुमाल आहे ना, तो ट्रेनमध्ये राहिला होता ना, तो देण्यासाठी म्हणून मी तुमच्या मागे येत होतो असं म्हणाला तो मला. हा म्हणजे हा रुमाल, तो रुमाल माझाच होता. पण तो देण्यासाठी तो माझ्या मागे येत होता. हे मला काही कारण पटलंच नाही. रुमाल माझ्या मागे येत होता, पाठलाग करत होता. हा, मला सिनेमा आठवला. हो, मला तो इंग्लिश सिनेमा आठवला. आणि त्याच्यामध्ये तो विलन त्या हिरोईनचा रुमाल घेऊन त्यावरती असं काहीतरी औषध टाकतो आणि तिचं असं तोंड दाबतो आणि तिला असं बेशुद्ध करतो आणि ती बेशुद्ध पडते आणि तो तिला किडनॅप करतो. हो, तो तिला किडनॅप करतो. आणि हे सगळं मला आठवलं. आणि तो रुमाल माझ्या अशा हातात मी धरला आणि असं डस्टबिन मध्ये टाकून दिला. आणि मी काय केलं माहितीये, मी तिथून निघाले. तिथे निघाले आणि माझ्या घरी आले तर बघते तर काय, हा पठ्ठा घरी. हो, माझ्या घरी. तर माझ्या घरी का आला असेल? मग मला डाऊट झाला. मला पक्का डाऊट झाला की आता काहीतरी भानगड नक्की आहे. हो, पण मग माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, हा तर मला बघायला येणारा मुलगा आहे. हा, लग्नासाठी बघायला येणारा, नाव काय त्याचं ते, रवी मोपलवार. हा मला बघायला येणारा मुलगा होता आणि जो माझ्या घरात आला होता. मग काय झालं माहितीये का, मग तो मला बघतोय, मी त्याला बघते आणि एका पळाला तो पळून गेला. हो, एका क्षणाला तो पळून गेला माझ्या नजरेसमोरून. तेव्हाच मी आईला सांगितलं की आई, मी काही त्या मुलाशी लग्न करणार नाही. हे बघ, मी एक महिना बिन लग्नाची राहीन, पण या अशा झोलर पोट्याशी मी काही लग्न करणार नाही. धन्यवाद.